तुम्ही बघत आहात जनमत मराठी। 20 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम सलमान फाल्के वय वर्ष 25 ते 30, रंग सावळा, अंगात काळपट रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स घातलेला इसम 21 जानेवारी रोजी रात्री 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान आग्रा मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर NDCC बँकेजवळ वडाळा नाका नाशिक या ठिकाणी चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना कळवली। त्या अनुषंगाने सदर बातमीची माहिती वरिष्ठांना देऊन छापा कारवाई कामी परवानगी प्राप्त करून घेतली। त्यानंतर माहितीच्या आधारे अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली छापा पथक नेमून 2 पंचांना बोलावून घेऊन कारवाईच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या। त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील छापा कारवाई पथकाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय नाशिक येथे सापळा लावून थांबले असता मध्यरात्री 12:30 वाजता एक संशयित इसम त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेला दिसला। त्यास पथकाने चारही बाजूने अटकाव करून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सलमान शकील फाल्के वय वर्ष 32 राहणार अमृतनगर पाईप कंपाऊंड उमरा ठाणे असे सांगितले। त्यावेळी त्याची अंगझाळती घेतली असता त्याच्या जीन्स पॅन्टच्या उजव्या बाजूच्या खिशात काक्या रंगाच्या कागदी पाकिटात एका प्लास्टिकच्या पारदर्शक झिपर लॉक पिशवीमध्ये हिरवट काळपट रंगाचा उग्रवास असलेला 49 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ मिळून आल्याने पथकाने त्यास मिळून आलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतले। त्यावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 25/2025 अंमली औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक कायदा कलम 8(क)(20)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 268/2023 NDPS कायदा कलम 8(क)(20)(ब) 22(क)(29) अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात तो जामिनावर आहे। दिनांक 20/1/25 रोजी साधारण रात्री 9:30च्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फाल्के हा 21/1/25 रोजी साधारण 00:30 रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान चरस हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळा नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम PI सुधीर पाटील सर आणि आम्ही API शिरसाट यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी 2 पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण 12:30च्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो इसम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन 2 पंचांसमक्ष त्याच्याकडून आपण 49 ग्रॅम चरस जप्त केलेला आहे। सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कुठून आणलं आणि याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहे। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे। इंदिरानगर हद्दीमध्ये एक NDPS ची कारवाई झाली होती स्क्वॉडकडून, त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी NDPS स्क्वॉड या ठिकाणी आला होता। दरम्यान ही त्याने NDPSचा गुन्हा केलेला आहे। अजून पुढील तपासांती निष्पन्न होईल मग तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून कायदेशीर कारवाई करू। हा NDPSचा पदार्थ होता MD। जबाबदारी न्याय